नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं येता 9वी गणित भाग 1 त्याच्यामधलं सराव संच 1.2 मधला प्रश्न क्रमांक पहिला. काय दिलं आहे? खालीलपैकी कोणते संच समान आहेत व कोणते नाहीत हे सकारण लिहा. ओके, कोणते संच समान आहेत व समान नाहीत हे सकारण लिहायचं आपल्याला. ए बरोबर म्हणजे ABC मध्ये तुलना करून आपल्याला लिहायचं की कोणते संच समान आहेत किंवा समान नाहीत. आता ए बरोबर काय लिहिलं आहे संचामध्ये? संच एचा एकचा असा घटक आहे की 3x - 1 बरोबर 2 येतं उत्तर. ह्याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे आणि बघायचं आहे की यांच्यासोबत मॅच होतं आहे की नाही. संच बीमध्ये काय दिलं? संच बीचा एकचा असा घटक आहे की x काय नैसर्गिक संख्या आहे पण x मूळही नाही व संयुक्तही नाही. ओके, x मूळही नाही व संयुक्तही नाही म्हणजे इथे एक उत्तर यायला पाहिजे. त्याच्यानंतर सीचं काय? संच सीचा एकचा असा घटक आहे की x बिलॉंग्स टू n म्हणजे नॅचरल नंबर आहे. जी कुठली संख्या असेल ते नॅचरल नंबर आहे आणि 2पेक्षा लहान आहे म्हणजे एकच उत्तर. हे दोन्ही मॅच करतात तिकडे. आता आपण हे सोडवून बघूया कसं येतं ते. आता 3x - 1 बरोबर 2 येतं. ओके, आता 3x बरोबर 1ला इकडे नेऊया म्हणजे बेरीज होईल त्याची. 3x बरोबर 3. त्याच्यानंतर 3ला इकडे नेऊया म्हणजे 3/3. x बरोबर किती उत्तर आलं? 1 उत्तर आलं. ओके, आता इकडे बी सोडून बघूया संच. बी काय दिलं आहे? संच बीचा एकचा असा घटक आहे की x नैसर्गिक संख्या आहे म्हणजे 1 2 3 4 5 असे नैसर्गिक संख्या आहे पण x मूळही नाही. आता मूळ संख्या कुठल्या? 2 3 5 7 11 13 वगैरे या संख्या आणि संयुक्तही नाही. म्हणजे संयुक्त संख्या म्हणजे काय असतं? जी संख्या मूळ संख्या नसते. मूळ संख्या सोडून ज्या उरलेल्या संख्या आहेत ना म्हणजे 1 सोडून ना फक्त त्या संख्येला संयुक्त संख्या असं म्हणतात. ओके, म्हणजे एक संख्या सोडून ज्या संख्या मूळ संख्येमध्ये नाहीत त्या संख्येला संयुक्त संख्या असं म्हणतात. म्हणजे याचं पण उत्तर 1 असणार आहे. ओके, त्याच्यानंतर सी. आता संच सीचा एकचा असा घटक आहे की x काय नॅचरल नंबर आहे, नैसर्गिक संख्या आहे 1 2 3 4 5 6 पण 2पेक्षा लहान आहे म्हणजे एकच उत्तर असणार आहे. याचं पण उत्तर 1च आहे. म्हणजे ए बरोबर बी बरोबर सी हे संच समान आहेत. खालीलपैकी कोणते संच समान आहेत तर उत्तर काय आलं याचं? संच ए, संच बी आणि संच सी हे तिन्ही संच समान आहेत आणि हे सहकारण आहे त्याचं. ओके, धन्यवाद.